पश्चिमेच्या काठावर असताच्या वेळी सूर्याच्या पाठोपाठ जशी त्याची सर्व किरणे जातात ना, किंवा पावसाळ्यात नद्यांची पातळी जशी वर वर चढू लागते, तशी माझ्या परमप्रिय भक्तांची माझ्या ठायी असलेली श्रद्धा नामस्मरणाच्या मार्गाने आणि भजन मार्गाने वाढती असते. प्रत्येक क्षणी या त्यांच्या श्रद्धेला नवी नवी पालवी फुटत असते. गंगा नदी समुद्राला मिळते आणि मिळाल्यावरही पाठीमागून येणारे पाण्याचे लोट अनिवार्यच असतात ना, त्याप्रमाणे माझ्या परमभक्तांचे प्रेम वाढतच असते. सर्वेंद्रियांसाठी माझे भक्त रात्रंदिवस माझ्यामध्ये चित्त रोवून असतात, इतके की रात्र आणि दिवस याचे पूर्ण भान विसरून ते माझी नित्य श्रद्धेने उपासना करतात. या प्रकारे जे भक्त आपले एकूण अस्तित्वच प्रत्येक श्वासासहित मला अर्पण करतात, तेच श्रेष्ठ योगी असतात. माझ्या उपासनेत अष्टप्रहर दंग असणारे, माझ्या व्यक्त स्वरूपाला आलिंगन देणारे माझे परमभक्त जे आहेत, याखेरीज दुसरे जे निर्गुणाची उपासना करणारे उपासक आहेत, ते सुद्धा सोहम भावावर आरूढ होऊन अवयवरहित अक्षर आणि अविनाशी ब्रह्माला झोंबत राहतात. जिथे मनाचे नख सुद्धा स्पर्श करू शकत नाही, तिथे बुद्धीचीही दृष्टी शिरत नाही. तर हे अव्यक्त परब्रह्म त्याचे इंद्रियांना कधीतरी आकलन होईल का? परब्रह्म कधीतरी आकारात प्रकट होऊन इंद्रियगोचर अनुभव देईल का? जे निर्गुण निराकार परब्रह्म ध्यानाच्याही कक्षेत येत नाही, जे एका विशिष्ट स्थानी सापडत नाही, ते परब्रह्म आकारात कधीतरी दिसेल काय? भगवंत सर्व ठिकाणी सर्व काळी सर्व रूपात वावरत असल्यामुळे आणि परमेश्वरी अस्तित्व आवाक्यात न सापडल्यामुळे चिंतनच खिन्न झाले. जे उत्पन्न होत नाही किंवा जे नष्ट होत नाही, जे नाही असेही नाही आणि आहे असेही नाही, असे ते शब्दातीत अस्तित्व आहे. त्यामुळे ते प्राप्त करून घेण्यासाठी कुठलाही उपाय संभवत नाही. जे चळत नाही की ढळत नाही, जे कधी संपत नाही आणि कधीही मलिन होत नाही, ते ह्या निर्गुण उपासकांनी आपल्या उपासनेच्या बळावर प्राप्त करून घेतले आहे. पार्था, ज्यांनी वैराग्यरूपी अग्नीने विषयरूपी वासनेची सैन्याच्या सैन्य जाळून होरपळून गेलेली आपली इंद्रिये मोठ्या शौर्याने जणू पुन्हा धारण केली, त्यानंतर होरपळून मग शांत आणि शीतल झालेल्या आपल्या या इंद्रियांना अत्यंत निग्रहपूर्वक पुन्हा अंतर्मुख करून माघारी फिरवली आणि हृदयाच्या कपाटात कोंडून ठेवली. हे वीरा, अपान वायूच्या द्वारास योगासनातील आसन मुद्रा लावून मूलबंधाचा बुरुज सिद्ध केला. आशेचे बंध जाणीवपूर्वक तोडून टाकले. ज्यांच्यापाशी धैर्य नाही असे निसरडे कडे ढासळवून टाकले. वेळी अवेळी येणाऱ्या निद्रेचा काळोख नाहीसा केला. वज्रासनामध्ये सिद्ध होऊन वज्राग्नीच्या ज्वाळांनी रस, मांस, रक्त, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे जे 7 धातू आहेत त्यांची होळी केली. त्या योगे व्याधींचा नाश करून त्यांच्या मस्तकांनी षटचक्रांची पूजा केली. प्राणायामाच्या तोफांचे पूजन केले. मग कुंडलिनीची मशाल मूलाधार चक्रावर जागी करून तिच्या प्रकाश झोतात ब्रह्मरंध्रापर्यंतचा मार्ग लख्ख केला. पार्था, आपल्या शरीराला 9 द्वारे असतात. ती म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, गुद आणि शेषण. देहाच्या या 9 दारांच्या चौकामध्ये संयमाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीची खिडकी उघडली. प्राणशक्तिरूपी चामुंडे पुढे संकल्परूपी मेंढा मारून तिला मनरूपी रेड्याचे मुंडके बळी दिले. नंतर चंद्रसूर्याचे म्हणजेच इडा आणि पिंगला या नाड्यांमधून वाहणाऱ्या प्राणपानरूप श्वासोच्छ्वासांचे ऐक्य साधून आणि अनाहताचा सूक्ष्म ध्वनी करून 17व्या जीवनकलेचे पाणी
म्हणजेच अमृत प्राप्त करून घेतले. नंतर सुषुम्नारूप मध्यपोकळीने अर्थात त्या कोरीव जिन्याने ब्रह्मरंध्राचे शिखर गाठले. त्यानंतर ओंकाराची तिसरी मात्रा असलेला जो मकार, तो ज्या कोरीव जिन्याची बिकट अशी शेवटची पायरी, तिला ओलांडून गहन अशा मुघर्ण्याकाशाला काखोटीला मारून ते परब्रह्माला गाढ आलिंगन देतात. अशा प्रकारे जे समबुद्धीचे योगी पुरुष असतात ते काय करतात, तर ते परब्रह्म मीच आहे याचा प्रत्यय घेण्याकरता अमर्याद योगदुर्गाला जिंकून घेतात. आपले संपूर्ण अस्तित्व अर्पण करून अव्यक्त ब्रह्म जणू विकत घेतात. म्हणजे काय, तर परब्रह्माला प्राप्त करून घेतात. हे योगी पुरुष सुद्धा पार्था शेवटी मलाच येऊन मिळतात. वास्तविक पाहता योगाच्या सामर्थ्याने अधिक लोकोत्तर काही मिळते असे काही नाही. खरे सांगायचे तर या योग मार्गात फार कष्ट झेलावे लागतात. तरी अस्तुगिरीचिया उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती गा का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पांडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परिठाकिलिया हि सागरू जैसा मागील ही यावा अनिवारू तिये गंगेचिये ऐसा पडिभरू प्रेम भावा तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त जे राती दिवो न म्हणत उपासिती या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परममानी आणि येर तेही पांडवा जे आरूढोनी सोहम भावा झुंबती निर्वयवा अक्षरासी मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया कीर जोगे काही होईल परिध्यानाही कुवाडे म्हणून एके ठाई न संपडे व्यक्ती सीमाजीवडे कवणे ही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी हसणे जे पाऊनी चिंतवणे हिंपुटी जाहले जे होयना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना जे चळेना ढळे सरेना मैळे ते आपुले निचिबळे आंगविले जिही पै वैराग्य महापावके जाळून विषयांची कटके अधपली तवके इंद्रिये धरिली मग संयमाची धाटी सूनी मुरडिली उफराटी इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाचिया अपानींचिया कवाडा लावोनी आसन मुद्रा सुहाडा मूळबंधाचा हुडा पन्नासिला आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे वज्राग्नीचिया ज्वाळी करूनी अपान धातूंची होळी व्याधींच्या सिसाळी पूजिली यंत्रे मग कुंडलिनीयेचा टेंभा आधारी केला उभा तया चोजविले प्रभा निमथावरी नवद्वारांचा चौचकी बाणूनी संयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारांतींची प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारूनी संकल्प मेंढे मनोमहिषाचे निमुंडे दिधली बळी चंद्रसूर्या बुझावणी करूनी अनाहताची सुडावणी सतरावियेचे पाणी जिंतिले वेगे मग मध्यमा मध्यविवरे
तेणे कोरिवे दादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्रीचे वरी मकरात सोपान ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी ऐसे निजे समबुद्धी गिरावया सोहम सिद्धी आंगविताती निरवधी योग दुर्गे आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठाउठी तेही मातेंची किरीटी पावती गा वाचून योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टचितया